प्रो मुनीम, दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। आजपासून राहुल गांधींची बिहारमध्ये वोट अधिकार यात्रा। मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप। निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। जुन्या निवडणुकांच्या मतदार यादीमध्ये अनियमिततेचा आरोप करणं चुकीचं। भविष्यात कुणाला काही आक्षेप असल्यास तो वेळेत नोंदवावा। निवडणूक आयोगाचा टीका करणाऱ्या पक्षांना सल्ला। तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या सहकार्यानं मोदींनी निवडणूक जिंकली। ते राजीव कुमार कुठे आहेत? त्यांनी राहुल गांधींच्या आक्षेपांना उत्तर द्यायला हवं, संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊत भविष्य सांगणारा पोपट। राऊतांनी आतापर्यंत काढलेल्या चिठ्ठ्या खोट्या निघाल्या। उद्धव ठाकरेंनी हा पोपट पिंजऱ्यात बंद करावा। शहाजीबापू पाटलांची राऊतांवर टीका। मी नाशिकचा पालकमंत्री होतोय, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। तर 7 आमदार असणाऱ्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळावं, नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भुजबळांचा आग्रह कायम। रात गई बात गई, आता नवीन इनिंग जोरदार सुरू करणार। रमीवरून विरोधक करत असलेल्या टीकेवर बोलताना माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया। वसंतदादाचं सरकार मी पाडलं, शरद पवारांची पहिल्यांदाच जाहीर कबुली। 1978ला दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याला आमचा विरोध होता, त्यामुळेच आम्ही दादांचं सरकार घालवण्यात ठरवलं आणि ते घालवलं, शरद पवारांचं वक्तव्य। बेस्ट पतसंस्थेत उमेश सारंग, सुहास सामंतांनी भ्रष्टाचार केल्याचा प्रसाद लाड यांचा आरोप। उमेश सारंग, सुहास सामंतांनी वस्तू खरेदी वाटपामध्ये भ्रष्टाचार केला, प्रसाद लाड यांचं वक्तव्य। भाजप संसदीय बोर्डाची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव अंतिम करण्यात येणार। 21 ऑगस्टला इंडेचं उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार अर्ज दाखल करणार। मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर। राष्ट्रतेज अटल प्रकल्पातील लाभार्थ्यांना चाव्यांचं वाटप करण्यात येणार। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारानं 1348 घरांचा प्रकल्प उभारण्यात येणार। रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचं निलंबन। तालुका दंडाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून गाणं गायल्यानं निलंबन, मंत्री बावनकुळेंची कारवाई। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। 2 दिवसात 3 लाखांपेक्षा अधिक भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं। सलगच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात गर्दी। रत्नागिरीतील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। खेड शहराला पुराच्या पाण्याचा धोका वाढला। जगबुडी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। चिपळूणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात। वैशिष्ट्य नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। मागील 2 दिवसांपासून असलेल्या पावसामुळे नांदेडमध्ये नद्यांना पूर। आसना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो। सकाळपासूनच सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना सुरक्षा नियमांचं पालन करण्याचं आवाहन। मुंबईत गेले 2 दिवस मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ। राज्यात 5 दिवस अतिवृष्टीचे। मुंबई कोकणासह मराठवाडा विदर्भात मुसळधार पाऊस, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। नांदेडमध्ये पैनगंगा नदीच्या पुरामध्ये 2 नीलगाई वाहून गेल्या। मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी दगावण्याची भीती। एल्विश यादवच्या दिल्लीतल्या घरावर गोळीबार। सकाळी 5 वाजता गोळीबाराची घटना। गोळीबारावेळी एल्विश घरात नसल्याची माहिती। अंतराळवीर शुभांशु शुक्ला भारतात दाखल। दिल्ली विमानतळावर शुक्ला यांचं जंगी स्वागत। शुभांशु शुक्ला पंतप्रधान मोदींना भेटणार। ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीनंतरही रशियातून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी। ऑगस्ट महिन्यामध्ये रशियातून भारतामध्ये प्रतिदिन 20 लाख पिंप खनिज तेलाची आयात। अमेरिकेच्या टॅरिफमधून भारताला दिलासा नाही। अमेरिकेच्या व्यापार पथकानं भारत दौरा पुढे ढकलला। 25 ऑगस्ट रोजी दिल्लीत बैठक होणार होती। अभिनेत्री तेजस्विनी पंडितला मातृशोक।
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन. वयाच्या 69व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, जीएसटी, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती, बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन? प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट. सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, जीएसटी, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस. सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा. मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ. और आप? अभी कॉल करें 1800 266 1294 या विजिट करें promunim.com.